हॅलो, मी आहे प्रिया. या सिरीजच्या लास्ट एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहेच. फॉरगेट इट माय व्हॉईस, थोडासा व्हॉईस खराब झालेला आहे. पण या सिरीजची मला माहिती आहे की सगळेजण ह्या व्हिडिओचे सगळेजण खूप आतुरतेने वाट पाहत होते. थोडासा लेटच झाला हा व्हिडिओ अपलोड करायला. प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये हा दिवस तर येणारच आहे, एनी हाऊ. आणि ऐश्वर्याचा हा दिवस आजचा खूपच म्हणजे खूप महत्त्वाचा होता. साखरपुडा तर आधीच झालेला होता. हळदीचीही तयारी आता सुरू झाली होती. आम्ही सगळे हॉलवरही पोचलो होतो. सगळ्यांनी हळद खेळायला सुरुवातही केली होती. आणि एक इमोशनल टच तर ह्या हळदीमध्ये होताच. आमची मम्मी, ज्या या लग्नासाठी तिने इतकी स्वप्न पाहिली होती आणि आज नेमकी तिचं ते स्वप्न पूर्ण होतं. तर ती खूप इमोशनल झाली होती. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतंच, पण आज तिला आनंदित बघून आम्ही सगळेही खूप आनंदित होतो. तो दिवस इतका पटापट जात होता त्या दिवशी, म्हणजे असं की आम्ही सकाळपासून नुसतं पळतोच आहे. हळद नाही झाली तर आम्हाला विधीची तयारी लगेच करायची होती. नवरदेव आला होता वेशीपाशी. त्यानंतर दोघांची एंट्री झाली आणि शेवटी अक्षरा दोघांच्या डोक्यावर पडल्या. फायनली आता ह्या ऑफिशियली मिसेस टेकवडे झालेल्या आहेत. त्यानंतर कन्यादानही करण्यात आलं. आमच्याकडे कन्यादान मामा करतात. तर आमच्या मामांनी कन्यादान केलं आणि कन्यादानासारखं मोठं दान कुठेच नाही आहे. आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानंतर सप्तपदीही करण्यात आली होती. कानपिळणीही करण्यात आली आणि हा ऐश्वर्याचा नवीन प्रवास सुरू झाला. त्यानंतर संध्याकाळी रिसेप्शन होतं. रिसेप्शनसाठी दोघेही खूप गोड दिसत होते. आणि आता म्हणजे माझ्याकडे शब्दच उरले नाही आहेत की मी काय बोलू. कारण की हा दिवस प्रत्येकाच्या जीवनात येतोच आणि तो खूप स्पेशल असतो. आणि आम्हीही तो खूप स्पेशल बनवला. कारण की तिची इच्छा होतीच की लग्न एकदाच होतं हां. मला त्या लग्नामध्ये माझी सगळी हौस पूर्ण करायची आहे. आणि त्यासाठी आमच्या मम्मी पप्पांनी कुठल्याही प्रकारे कसर ठेवली नाही. त्यांनी त्यांची जबाबदारी इतकी चोखपणे निभवली, तर तिने शेवटपर्यंत ज्या ज्या गोष्टी तिला हव्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी तिच्या लग्नात तिची हौस सगळी त्यांनी पुरवली. हँड्स ऑफ टू माय मॉम अँड डॅड की की नाही यार, त्यांनी खूप केले आमच्यासाठी. आणि शेवटी तो वेळ आला की आता तिला आम्हाला बाय बाय बोलायचं आहे. सगळ्यांनी ठरवलं होतं नाही रडणार. मी तर ठरवलंच होतं मी नाहीच रडणार आहे. मी माझ्या स्वतःच्या लग्नात नव्हते रडले. पण जसं आमच्या पप्पांना बघितलं रडताना, त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांचा संवाद तुटला आणि सगळेही रडले. ऐश्वर्या आणि अमेयला या पुढच्या जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही जे माझे आजपर्यंतचे व्लॉग बघितले आणि ह्या सिरीजला तुम्ही जो प्रोत्साहन दिला, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे